पिंपरी चिंचवड शहर में आवारा कुत्तों की बढ़ती संख्या और नागरिकों पर जानलेवा हमलों की संख्या दिन पर दिन बढ़ रही है, जिससे नागरिकों में डर है। इस गंभीर समस्या की ओर मनपा प्रशासन का ध्यान खींचने के लिए आज पिंपरी चिंचवड शहर एनसीपी की ओर से मनपा के मुख्य एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग के बाहर जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। विरोध प्रदर्शन का नेतृत्व विरोधी पक्ष नेता भाऊ साहेब भोईर ने किया। जब मनपा की आम बैठक चल रही थी तब प्रदर्शनकारी अपने पालतू कुत्तों को साथ लाए और मनपा परिसर में प्रशासन के खिलाफ जोरदार नारे लगाए। इस मौके पर जोरदार मांग की गई कि शहर में आवारा कुत्तों पर तुरंत और हमेशा के लिए कंट्रोल किया जाए और इस समस्या को नजरअंदाज करने वाले वेटनरी ऑफिसर्स को तुरंत इस्तीफा देना चाहिए। कोर्ट के जो भी निर्देश हो, प्रशासन को तुरंत अपना सिस्टम बढ़ाना चाहिए और कार्रवाई की रफ्तार तेज करनी चाहिए। और कितने नागरिक अपनी जान जाने का इंतजार करते रहेंगे। प्रदर्शनकारियों ने गुस्से में सवाल उठाया। आज हमने पालतू कुत्तों को लाकर सिर्फ चेतावनी दी है, लेकिन अगर प्रशासन ने कोई ठोस कदम नहीं उठाया तो कल हम शहर के आवारा कुत्तों को सीधे नगर निगम परिसर में लाएंगे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से नगर निगम प्रशासन को कड़ी चेतावनी दी गई। आम्ही कुत्र्याच्या संदर्भात पिसळलेले कुत्रे असतील, मोकाट कुत्रे असतील, हे अत्यंत जटिल प्रश्न निर्माण झालेला आहे या शहरामध्ये। त्या संदर्भात मागच्या सभेमध्ये देखील एका सभेमध्ये आम्ही विस्तारपूर्वक या ठिकाणी विवेचन केलेलं आहे। प्रत्येक नगरसेवकाची तीच भावना आहे, परंतु हे घडल्यानंतर किंवा यापुढं आम्ही काळजी घेऊ असं प्रशासनाने उत्तर दिल्यानंतर देखील अंशिका मिश्रा या मुलीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला, म्हणजे दर्दनाक म्हणतो ना, म्हणजे चांगली लोक सकाळी बाहेर जायचे बंद झाले, निघाले तर काठी बंदोबस्त सहित फिरायला लागले। म्हणजे आपल्या शहरात आपण बंदोबस्तामध्ये बाहेर फिरायचं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, ठीक आहे ना। मी काल मीटिंग घेतली तर प्रशासन म्हटलं की आमच्या खास वैयक्तिक सांगितलं की आमच्या किती त्याप्रमाणे त्या समप्रमाणात लोक नाही आहेत। तो तुमचा लुकआउट आहे। तुम्ही मोठे निविदा प्रक्रियेमध्ये थोडं लक्ष कमी करा आणि जनता भयभीत झालेली आहे त्या मोकाट कुत्र्यांमुळे। सगळं तुम्ही नियमात चालणार आहे का? अख्खं शहर नियमात चाललंय का? सुप्रीम कोर्टाचे काय निर्देश आहे काय नाही ते ठीक आहे ना। माणसं मरेपर्यंत तुम्ही वाट बघणार आहात का? म्हणजे मोशीची दुर्घटना झाल्यानंतर कळलं की कचऱ्याची काय अवस्था आहे, म्हणजे तुम्हाला अशी दुर्घटना वारंवार पाहिजे का? आणि म्हणून हे अत्यंत दुर्दैव आहे। मी जरा प्रशासनाने जे प्रशासकीय राजवटीचा जो चार वर्षाचा कालखंड आहेत ना, ते झापड आलेली आहे डोळ्यावर, ते जरा झापड त्यांनी काढावी। मी आयुक्तांना विनंती करेल, आयुक्त साहेब तुम्ही नवीन आलेलात तर तुम्ही सगळ्या पापाचं प्रायश्चित्त तुम्ही एकटे करू शकत नाही, पण निदान त्यावर काहीतरी फुंकर तर टाकू शकता। आणि म्हणून ह्या परिसरामध्ये जे काय चाललेलं आहे, ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते विदारक आहे, शहराला शोभनीय नाही। आज एवढ्या प्रगत शहरामध्ये मोकाट कुत्र्याचा त्रास होणं आणि एवढ्या चिमुरडीचा हाल होणं ही एक घटना नाहीये। हे आता ते योगायोगानं ते सीसी कॅमेरामध्ये किंवा ह्या सगळ्या पद्धतीने त्यानंतर 8-9 नानी सांगते, त्यानंतर 8-9 जणांना चावलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण देखील पत्रकारिता म्हणून, आपली जनतेचे जागरूक नागरिक म्हणून देखील आपण आपल्या आरशातून, आपल्या चेहऱ्यातून देखील त्यांना आपण वॉर्निंग द्यावी। हे आंदोलन फक्त केवळ काहीतरी घटना घडली म्हणून नाही, आम्ही वारंवार या संदर्भात जर नाही हे केलं तर आम्ही त्या पद्धतीने पावलं उचलू। अशाच पद्धतीचं कदाचित आम्हाला असा प्रयत्न करावा लागेल, ओरिजिनल पिसाळलेली कुत्री इथं आणून सोडायची। आज पाळीव आणलेले आहेत, उद्या आम्ही शिकवून पिसाळलेले आणू, शिकलेली पिसाळलेले असले आणू कुत्रे। त्या पद्धतीने त्यांनी निश्चित त्यांनी काळजी घ्यावी। आणि आपल्या घरातल्या मुलाला चावलंय असं तर त्यांनी भावना निर्माण स्वतःमध्ये अंतर्मन जरा जागृत ठेवावं त्यांनी, आणि म्हणून अशा पद्धतीने मी आपल्याला मागणी करतो। ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र।